कापस दुखायला लागलं पळून पळून. जिमवरला वर्कआउट संपवून थोडंसं स्लो चालून येऊया म्हणलं राम मंदिर साईडला. तर तिथं मला पळायला लावले. तर कुणी पळायला लावलं आहे ते तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, ह्यांनी मला पळायला लावले. आजोबा कुठनं आलाय? कोल्हापुरात रोजचं? रोजचं येतो. तर जवळजवळ झालं की वर्ष झालं करतोय पोटामुळं. हां हां. तर व्यायाम चालू केला ती आजारात काही गेलाय. मग आता दुसऱ्या म्हाताऱ्या माणसाने वगैरे सांगायचं झालं तर तुम्ही काय सांगाल? आता व्यायाम करून गेलं हां. की 1 ग्लास पाणी बरं. सोम करायचं. हां. 1 चमचा मध टाकायचा. बरं. चहा घ्यायची नसती, काय हे करायचं नाही. 12 वाजता जेवण. बरं. 2 टाइम जेवण असते. हां. आयला आता तुम्ही एवढं फास्ट चालायला व्हिडिओ करायचा, मी एवढा चालायला फास्ट तुमच्यावर मी दमलोय. तुमच्या चेहऱ्यावर अजून मी दमलेलं दिसत ना. खरंच आजोबा मानलं पाहिजे आणि असाच व्यायाम कंटिन्यू ठेवा. हाय आधीमध्ये भेटत राहू आपण. चला, थँक्यू. खरंच हे माणूस एक लय मोठं उदाहरण आहे. जी माणसं म्हणतात की बाबा वय झालं आहे आता काय जमते व्यायाम वगैरे, काही नाही. मनात ठरवलं तुम्ही व्यायाम करू शकताय. त्यामुळं आम्हाला खरंच मानला.